गेल्या 8 दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने मोठा फटका दिलेला आहे। आता आपण सध्या पारनेर तालुक्यातील मस्केवाडीमध्ये आहोत। इथे देखील कालपासून पाऊस सुरू आहे। या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांना नुकसान झाल्याचं पाहायला मिळते। आपण सध्या जे कांदा पीक पाहत आहोत, हा पावसामुळे जे आहे हे कांदा पिकाचं पूर्णपणे जे आहे ते मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। कालपासून पाऊस सुरू आहे, काय नेमकं नुकसान झालेलं आहे? तर या ठिकाणी आमच्या या परिसरामध्ये केळी, डाळिंब, कलिंगड, कांदा, शेती चारा हे सर्व उत्पादन घेतलं जातं। पण जे कांदा आहे ते फक्त देठच उभा आहे, कलिंगडाला पाला सुद्धा राहिलेला नाहीये, डाळिंबाचे नुकसान झाले। तर जो चारा आहे त्या शेतीचा जनावरांचा चारा, तर जनावरांच्या चाऱ्याला पानच राहिले नाही घासाला। माझे जे मका आहे ते मकाला पानच नाही, फक्त त्याचं ना देठच उभा आहे त्या मकांचा। त्याचं अजून म्हणजे कणस सुद्धा खोडले नव्हते। आता शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। नुकसान आता झालेलं आहे। शासनाला काय मागणी करा? आता जे आमची झालेली मागणी, जे खर्च आहे समजा कांद्याचा, तो कम से कम सरकारने जो खर्च झालाय आमचा, तो खर्च तरी द्यावा आम्हाला बुवा। कम से कम ज्यादा से ज्यादा खर्च द्यावा आम्हाला। एकंदरीतच पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर जे नुकसान आहे ते पारनेर तालुक्यातील अनेक भागांमध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता शासनाकडे लवकरात लवकर याचे पंचनामे पूर्ण होऊन शासकीय मदत द्यावी अशी जी मागणी आहे ती आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, पारनेर, अहिल्यानगर।